नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। जर तुमचा पीक विमा क्लेम जर तुम्ही केलेला असेल आणि तुमच्या खात्याला जर अजून पीक विम्याची रक्कम जो परतावा आहे तो आलेला नसेल तर त्यासाठी काय करायचं। तुम्हाला कोणत्याही वेबसाईटला जाण्याची आवश्यकता नाही, कुठेही तुम्हाला आधार कार्ड नंबर वगैरे टाकायची गरज नाही, काही नाही। तुम्हाला फक्त एक हेल्पलाईन नंबर डायल करायचा आहे। हा हेल्पलाईन नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डायल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही समस्या आहे ती समस्या तुम्हाला त्या ठिकाणी मांडायची आहे। यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर लागणार आहे आणि तुमचं कोणत्या बाबतीत कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा परतावा जर अजून मिळालेला नसेल तर या ठिकाणी या हेल्पलाईन नंबरवर केलेल्या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवणार आहे। त्या रेकॉर्डिंग नुसार 2021 मध्ये जो पीक विमा मंजूर झाला होता तो पीक विमा अजून लाभार्थीच्या खात्यावर जमा झालेला नाही, तर त्यासाठी हा कॉल केलेला आहे आणि त्या कॉलमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, काय नाही, कशी तक्रार केलेली आहे किंवा कशा प्रकारे हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी रक्षक मध्ये आपले स्वागत आहे। मी कृषी रक्षक अर्चना आपली काय मदत करू शकते? मॅडम, माझा 2021 चा सोयाबीनचं अनुदान यायचं राहिलं मॅडम, अजून जमा झालं नाही खात्यावर। 2021 चा का? हा खरीप मधलं सोयाबीन। ठीक आहे सर, मला माहिती चेक करण्यासाठी आपला आधार कार्ड नंबर किंवा रिसिप्ट नंबर देऊ शकता का? मागच्या वेळेस मी कॉल केला होता मॅडम, चेक केलं होतं, तर त्यांनी अकाउंट नंबर सांगितला होता, तो अकाउंट नंबर पण त्या अकाउंट नंबरवर आले नाही। आधार कार्ड नंबर घ्या, मी सांगतो तुम्हाला आधार कार्ड नंबर। तक्रार दिली सर, सांगा। 6644 6644 आधार कार्ड नंबर दिल्याबद्दल धन्यवाद सर। हो 2021 चा का सर? हो 2021 सोयाबीनचं मॅडम। सर इथे तर दाखवत नाहीये तुमची आलेली अमाऊंट। मला मागच्या वेळेस कस्टमर केअरनी दाखवली होती की अमाऊंट म्हणे 21 लास्टचे जे अकाउंट नंबर आहेत ना 21 अकाउंट नंबरला गेलेत म्हणे, तर मी चेक केलं होतं, महाराष्ट्र बँकेचं खातं होतं ते। अच्छा नाही आले त्याच्यावर, म्हणून मी परत कॉल केला आता। नाही त्याच्यावरती प्रोसिजर होणार असा प्रश्न आहे सर तो। म्हणजे तुमची जे आपले ह्याचे कसं आहे, पात्र दाव्याचं पेमेंट यशस्वीरित्या प्रक्रिया केली गेली आहे, तपशील आहेत, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय सर की ही येईल तुमच्या खात्यावरती अमाऊंट। इन प्रोसेस नंबर दिला आहे, पेमेंट आहे सर 14,887 रुपयांचं पेमेंट आहे सर। अच्छा, आणि कधीपर्यंत येईल मॅडम ते? सर इथं काही हरकत नाहीये, मी एक काम करते सर, हा मॅडम, त्याच्यावरती आहे ना ही जी अमाऊंट आहे मी सक्सेसफुली प्रोसीड असं म्हणत आहे ना, आणि तुम्हाला इन हँड मिळालेली नाही अमाऊंट नाही। ठीक आहे सर, सर्वे नंबर 121, तर त्याची मी इथून एक तक्रार देते सर, की लवकरात लवकर ती प्रोसेस करा म्हणून। ठीक आहे, हो चालेल मॅडम, तक्रार देऊन टाका। तक्रार दिल्यानंतर कधीपर्यंत येतील मॅडम? तक्रार दिल्यानंतर कधीपर्यंत येतील? सर आपल्याला उत्तरच यायला आपल्याला अजून 8 दिवस लागतील। अच्छा, म्हणजे तक्रारीचं उत्तर येईल आधी? अच्छा, मग परत कॉल करू का मी? हो सर, एक मिनिट मी आता इथे तक्रार देत आहे, मला तो अकाउंट नंबर सांगा सर। महाराष्ट्र बँकेचं अकाउंट आहे ना? हो अकाउंट नंबर आहे मॅडम, 21 आता बघावं लागेल मॅडम पासबुक। पूर्ण सांगायचं का तुम्हाला? एक मिनिट माझ्याकडे आहे, मी घेते। हो, अकाउंट नंबर आहे सर 54 12 12 12 1 12 12 1 आहे का? 54 हा। अच्छा, आणि अमाऊंट आहे सर 14,887। अच्छा मॅडम, ठीक आहे मॅडम, तक्रार टाकली का? हां सर, ठीक, चालेल। मी 8 दिवसांनी कॉल करू मॅडम तुम्हाला मग? हो सर, चालेल मॅडम, धन्यवाद मॅडम। ठीक आहे, अजून काय माहिती हवी होती सर आपल्याला? नाही मॅडम, तेच पाहिजे होतं। त्या दिवशी त्यांनी अकाउंट नंबर सांगितला होता आपल्याकडूनच, तर त्या अकाउंटला मी चेक केलं होतं, तर त्या ठिकाणी काय आले नाहीत म्हणून सांगितलं बँकवाल्यांनी, म्हणून मी परत कॉल केला तुम्हाला। अच्छा, नाही काय हरकत नाहीये सर, आपण ही तक्रार नोंद करून घेतलेली आहे। ठीक आहे मॅडम, चालेल ना। ठीक आहे, अजून काय माहिती हवी होती? नाही मॅडम, बस, धन्यवाद। ठीक आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी रक्षक मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद, आपला दिवस शुभ असो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जर पीक विम्याची रक्कम थकीत असेल
लाभार्थींना अजून त्यांच्या खात्यावर जमा झालेली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची जी पीक विम्याची रक्कम आहे ती कोणत्या खात्यावर येणार आहे, किती येणार आहे आणि कधी येणार आहे हे विचारू शकता। तुम्हाला संपूर्ण डिटेल या हेल्पलाईन नंबरवरून भेटणार आहेत। तुमच्या ज्या काही समस्या आहेत या व्यतिरिक्त ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता आणि तुमच्या समस्यांचं निराकरण तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला पीक विम्याची रक्कम किती आहे आणि कधी तुमच्या खात्यावर येणार आहे यासाठी अपडेट आपण ही पाहिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत नमस्कार।